परंतु कुठल्याही राज्यकर्त्यांनी तिथे उद्योग निर्माण करण्यासाठी काहीही प्रयत्न गेलेले नाहीयेत आणि त्याचमुळे त्या माणसांना आपल्या इथे म्हणजे महाराष्ट्रावरती त्याचा बोजा येऊन पडतोय। मला असं म्हणायचंय की कुठेतरी त्या राज्याचा विकास करणं ही त्या राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती व्यवस्थितपणे न पेलल्यामुळे न बजावल्यामुळे हा सगळा प्रश्न हा इथे उपस्थित झालेला आहे। मला असं वाटतं की जसं ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं पाहिजे तसंच हा सुद्धा प्रश्न किंवा ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्वाची आहे की तिथे जर विकास झाला तर माणूस हा तिथून इथे येणारच नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यावरती जो हा एक आर्थिक बोजा येऊन पडतोय। मुंबई किती छान असलं तरी सुद्धा आपण अब्रॉड मधली कितीतरी अशी उदाहरणं बघतो की जिथे वाळवंट असतं परंतु एक निश्चय जेव्हा माणूस करतो तेव्हा त्या वाळवंटामध्ये सुद्धा फुलं निर्माण आपण करू शकतो। तर मला असं वाटतं की आज गरज आहे की अशा दृढ निश्चयाची। आजही स्किल्ड वर्कर इथे भेटत नाही। पुणेमध्ये 3 फ्लायओव्हर ब्रिजेचं काम थांबलेलं आहे। चला ते स्किल्ड वर्कर लवकर मिळत आणि ते काम लवकरात लवकर सुरू हो। आपल्या इथे जाणकार ऑडियन्स आलेला आहे, आपण त्यांच्याकडे बोलूया। ज्यावेळेला आपल्याला साधारणपणे कॉल सेंटरवरून मोबाईलवरती फोन येतो ती हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलते। आपलं तुडकं मार्कं हिंदी बोलून आपण ते वेळ घेतो। तिला सरळ सांगायचं तुला मराठी येते की नाही, मराठीमध्ये बोला। त्यानंतर काय होणार आहे तुमचं की तुम्ही मराठी बोलल्यानंतर कॉल सेंटरवाले हे तिथे मराठी ठेवतील आणि रोजगाराच्या काही प्रश्न आहेत हे आपोआप सुटतील। हा छोटासा भाग झाला, फार मोठा उपयोग। चांगली सूचना। मराठी भाषेला एक चौकट आहे व्याकरणाची। मी एक शिक्षिका आहे त्यामुळे मला जास्त असं वाटतं की अलीकडे आपण मोठमोठ्या लोकांचे लेख वाचतो आणि कुठेही त्याचं ह्रस्व दीर्घ किंवा व्याकरणाकडे इतकं दुर्लक्ष झालेलं असतं। त्या 2 ओळीमध्ये मला स्वतःला 10 चुका आढळतात। इकडेही आपण सगळ्या मोठ्या लोकांनी लक्ष द्यायला हवं कारण ही मराठी संस्कृती कधी आपण जपायची, शिक्षकांनी जपायची आणि विद्यार्थ्यांना पण ती जपून द्यायची कारण तो आमचा पाया आहे आणि हा पाया आम्हाला कळसापर्यंत पोचवायचा आहे। मी सरवणकर साहेबांशी सहमत आहे। म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये काही शिकवत नाहीत वगैरे हे काही नाही। इतर चांगल्या शाळेतून जेवढे संस्कार होत नाही तेवढे म्युन्सिपाल्टीच्या शाळेतून होतात। कारण का तर आम्ही दादरला आमचं विठ्ठल मंदिर आहे। आज कितीतरी वर्ष आम्ही स्पर्धा घेत असतो रामदासांच्या करुणाष्टक नंतर दासबोध वगैरे आणि त्याच्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की म्युन्सिपाल्टीच्या शाळांनी भाग घेऊन सर्व शाळांमध्ये आम्ही त्यांना बक्षीस समारंभामध्ये कोणत्या शाळेनी पहिला क्रमांक मिळवला तर त्यात म्युन्सिपाल्टीची वरळी शाळा आहे। हा जो परप्रांतीयांचा जो विषय झालेला आहे किंवा हा जो त्रास होता याचं जे मूळ आहे हे आपण बघितलं तर ते उत्तर प्रदेशच्या राजकारणात आहे। कारण आपण जर एक तुलनात्मक अभ्यास केला तर वेस्टर्न युपी आणि ईस्टर्न युपी असे जे 2 पार्ट केले तर मॅक्झिमम जे परप्रांतीय येतात हे साधारण पूर्व युपी मधनं येतात ज्यामध्ये जे जिल्हे येतात जसं गोरखपूर आहे, जौनपूर आहे किंवा बस्ती आहे किंवा भदोही जिल्हा आहे या जिल्ह्यातनं जास्तीत जास्त लोक हे महाराष्ट्रात येतात, वेस्टर्न युपी मधनं येत नाहीत। तर आपण बघितलं जर गाझियाबाद जिल्हा आहे किंवा मथुरा असेल, नोएडा असेल तिकडे जास्तीत जास्त इंडस्ट्रीज झालेल्या आहेत, खूप हँडलूम फॅक्टरीज आहेत, तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होतो त्याच्यामुळे ते लोक कोणी महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी येत नाहीत पण या ठिकाणावरनं जास्ती येतात। तर याचं मूळ कारण असेल की आतापर्यंत जेवढे युपीतले नेते झाले कृपाशंकर सिंग किंवा कोणालाही माहिती असेल हे जास्तीत जास्त वेस्टर्न युपी मधनं झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा प्रदेश तो तिकडे तिकडे डेव्हलप केला। ईस्टर्न युपी मधनं कोणी नेते मुख्यमंत्री झाले नव्हते त्यामुळे तो प्रदेश डेव्हलप झालेला नाहीये। तर ह्याचं जे काय आहे खापर हे उत्तर प्रदेशवरच फोडायला पाहिजे आणि ते वेस्टर्न युपी वाल्यांनी ते भोगावं, तिथनं त्यांना रोजगार मिळावा। महाराष्ट्राने कशाला याचा भार उचलावा हा माझा पहिला प्रश्न आहे। नाही त्यामध्ये आता परत डिव्हिजन करू इच्छित नाही पण वेस्टर्न उत्तर प्रदेश जे आहे जे मला माहिती आहे त्यामध्ये इरिगेशनचं 90% इरिगेशन आहेत आणि तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत। गाझियाबाद दिल्लीच्या जवळ आहेत, नोएडा जवळ आहेत म्हणून तिथे उद्योगपतीने मतलब इंडस्ट्रीजनी जास्त उद्योग टाकले। ईस्टर्न युपीला नाहीच आहे तसा भाग, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही, तिथे इलेक्ट्रिसिटीचा फार प्रॉब्लेम आहे म्हणून ते तिथे उद्योग आणि उत्तर प्रदेशात पूर्वी उत्तर प्रदेशचे वीर बहादूर सिंग मुख्यमंत्री होते तसा भाग नाही, कमलापत त्रिपाठी जे मुख्यमंत्री होते तसा भाग नाही पण खरोखर ईस्टर्न युपीमध्ये उद्योग नाही आहे म्हणून लोक इथे जास्त येतात हे खरं आहे। भदोही जिल्ह्यामध्ये कार्पेटचा उद्योग सर्वात मोठा होता, खूप एक्सपोर्ट होत होतो कार्पेट पण भदोही जिल्ह्यामध्ये जो कार्पेटचा उद्योग आहे तो रोडावलेला आहे कारण तिथल्या लोकांना जे पहिले जुनं मार्केट होतं आज वीज नसल्यामुळे तिथे कार्पेट बनत नाही। तर हे जे प्रकार आहेत हे सगळे उत्तर प्रदेशचे नाकर्ते राज्यकर्ते त्यांच्यामुळे झालेले आहेत। तर त्यांनी पहिले स्वतःला सुधारावं आणि मग महाराष्ट्र येऊन छानपण शिकवावं। वीज नाहीच मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम आहे
तिथे मला वाटतं वर्षा 2 वर्षामध्ये आता जे केंद्र सरकारची धोरण आहे त्याप्रमाणे जर इलेक्ट्रिसिटीचं तिथे मतलब उपलब्ध होईल तर मला वाटतं तिथे इंडस्ट्री करायला लोक तयार आहे. काही इंडस्ट्री खरोखर बंद आहे. भदोही सारखा कार्पेटचे उद्योग जगामध्ये कुठे नाही आहे, पण तिथे पण तीच परिस्थितीमुळे खूप कारखाने बंद पाडलेले. उत्तर प्रदेशमध्येच फक्त विकासाचा असमतोल आहे असं नाहीये, महाराष्ट्रात देखील आहे. महाराष्ट्रात कोकणामध्ये आज तुम्ही पाहता कोकण हा नेहमीच मागासलेला राहिला, कारण तिथे वर्षानुवर्ष सत्ताधाऱ्यांनी काहीच लक्ष दिलं नाही. तुलनेने पश्चिम महाराष्ट्र आणि ही बाजू जास्त विकसित झाली. त्यामुळे असमतोल जो असतो विकासाचा तो असा प्रत्येक राज्यामध्ये आपल्या देशाच्या. आज आपण इथे एक कृपाजींना एक प्रश्न असा विचारूया की एवढी जी आपण सगळी चर्चा केली तर एक फक्त आश्वासन मागत नाहीये मी आपल्याकडनं, एक काहीतरी ठोस असं करून दाखवा आणि हे एक कालावधी त्याचा काय असेल, म्हणजे विकासाचा तुमच्या तिथला युपी बिहारच्या विकासाचा कालावधी तुम्ही काय सांगू इच्छिता? ज्यावेळी मी पंतप्रधान होईल त्यावेळी सांगेल की कोकण रेल्वे जेव्हा आली, कोकण रेल्वे आल्यानंतर कोकणातल्या लोकांना तिथे रोजगार उपलब्ध व्हायला हवा होता, पण रेल्वे मिनिस्ट्रीमध्ये कोकणातल्या रेल्वेत देखील सुद्धा उत्तर प्रदेश भरती झाली. तर यावेळी कोणी आवाज का नाही उचलला किंवा अशी भरती ती त्या राज्यातल्या मागासवर्गीय लोकांना का नाही दिली? आपल्या खासदारांचा निषेध केला पाहिजे. काय करतात? मला शिरीष पारकर साहेबांना जरा प्रश्न विचारायचा आहे की जे बघा आता मुंबईमध्ये डेव्हलपमेंट सुरू आहे आणि इतर बिल्डर आहेत ते 280, 380 अशी भाडेकरूंना जागा देतात, किंबहुना मराठी माणूस टिकतो मुंबईमध्ये कारण का 23% राहिलेला आहे. तर मी असा तुम्हाला प्रश्न विचारतो की जे दादर भागामध्ये जी डेव्हलपमेंट चालू झालेली आहे श्री राजसाहेब ठाकरे यांच्यातर्फे कंपन्या आहेत, त्याकडे फक्त 225 फूटच जागा दिली जाते, त्याच्या व्यतिरिक्त जास्त जागा दिली जात नाही. कारण का मराठी माणसाही घरात 2-2 कुटुंब फॅमिली राहत असतात, कारण ते राहू शकत आहे 225 फुटात. तर तुम्ही त्याबद्दल काय बोलाल? सरकारच्या योजनेच्या हिशोबाने जिकडे 180 असेल, 100 फूट असेल त्याला 225 फुटाचं वाढीव घर मिळतं, कारण त्याचा तसा FSI मिळतो. ज्याचं मोठं घर असतं त्याला त्या ठिकाणी कुठलाही बिल्डर, राज ठाकरे साहेबांचीच कंपनी असं नाही, बाकी कुठलाही बिल्डर आजच्या तारखेला मुंबईमध्ये वाढीव जागा देतात आणि त्याचा चार्ज घेत नाहीत. त्यामुळे हा तुमचा प्रश्न अर्धवट बरोबर आहे. दादरमधला जो मराठी माणूस आहे तो बाहेर चाललाय आणि तो तिथेच राहावा आणि त्यासाठी जे कोणी विकासक आहेत त्यांनी जास्त जागा द्यावी असं त्याचं म्हणणं आहे. मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. माझ्याकडे पेठेचाळ म्हणून एक आहे, पेठेचाळ, आणि त्या चाळीचा विकास करत असताना तिथली 22 मराठी कुटुंब त्या लोकांना तिथून हाकलून दिलं आणि तिथे 33-15 अन्वये म्हणजे जिथे त्या लोकांचा विकास झाला पाहिजे हे कायद्याने असताना सुद्धा त्या भाडेकरूंना हाकलून दिलं. दादागिरी करून आम्ही त्या ठिकाणचं काम बंद पाडलं. त्यानंतर 2 वर्ष आज आम्ही ते काम बंद ठेवलंय. आज सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जो विकास आराखडा मंजूर तिथे करून घेतला त्या ठिकाणी त्या भाडेकरूंसाठी जागा नाही, म्हणून महानगरपालिकेत रितसर ते काम आता बंद पाडलेलं आहे. हे एवढ्याचसाठी का तिथला जो मराठी माणूस आहे हा तिथेच राहावा अशा प्रकारची अपेक्षा आपली सगळ्यांची आहे, ती पारकरांची सुद्धा आहे. त्यांना जे सुचवायचंय की जो मराठी माणूस 225 स्क्वेअर फुटात झोपडीत राहत होता, आज 2-3 भाऊ आहेत, त्यांना जे कोणी विकासक आहेत त्या विकासकांना वाढीव जाणं देण्यासाठी आम्ही काही करू का अशा प्रकारचा मग तो मराठी माणूस तिथेच राहील. 2 प्रश्न आहेत, त्यापैकी मराठी माणूस तिथला एकही जाऊ नये म्हणून ज्या ज्या ठिकाणी असे प्रसंग घडले त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांचं काम बंद पाडलेलं आहे. तिथला प्रत्येक मराठी माणूस तिथे राहिलाच पाहिजे असा आग्रह आम्ही आमदार म्हणून मी करतोय. या व्यतिरिक्त जी काही जागा वाढवून देण्याची त्यांची मागणी आहे, ही मागणी मी किंवा पारकर आम्ही पूर्ण करू शकणार नाही. सरकारचा त्या दृष्टीने काही एक नवीन जे गृहधोरण आहे त्याच्यामध्ये विचार चालू आहे. त्या दृष्टीने जर तसं काही झालं तर जो काही मराठी माणूस मुंबईत आहे तो मुंबईतच राहावा यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं प्रामाणिकपणे हे खरोखरच गरजेची बाब आहे. महाराष्ट्रातला मुंबईतला जो मराठी माणूस आहे, या मराठी माणसाने जर असं ठरवलं की मी अमराठी उमेदवाराला मतदानच करणार. एक प्रश्न इथे मला कृपाजींना विचारावा असा वाटतोय की 1956 साली कुळ कायदा आपल्या इथे अस्तित्वात आला आणि कसेल त्याची जमीन हे झालं आणि त्याच्यामुळे जे लोअर इन्कम ग्रुप मधली जी माणसं आहेत त्यांना जमिनी मिळाल्या आणि त्यांचं उपजीविकेचं साधन एक तसं सुरू झालं. अशा प्रकारचे काही कायदे हे युपी बिहारमध्ये केले गेले नाहीत का? युपी बिहारमध्ये तसा कायदे कारण त्यांच्या जागा स्वतःचे मालकाच्या होते जास्त ठिकाणी, कारण की यादव ठाकूर म्हणजे तुमचे जे आहेत तर त्यांच्याकडेच त्या सगळ्या जमिनी आहेत, त्यामुळे मग खालच्या लोकांनी कुठे